अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांची ब्लड सॅम्पल्स घेण्यात आली। 3 व्यक्तींची ब्लड सॅम्पल्स ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली। अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंनी प्लॅन रचला आणि पोलिसांकडून ब्लड सॅम्पल देणाऱ्या तिघांचा आता शोध सुरू आहे। या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे। 3 अल्पवयीन मुलांना वाचवण्याचा प्लॅन आणि त्या दृष्टीने पुणे अपघात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। मंदार गोंजारी आपल्याला या सगळ्याबद्दल अधिकची माहिती देतील। मंदार, आणखी काय काय मुद्दे समोर येतात? तिघांचा शोध सुरू आहे आता ही सॅम्पल देणाऱ्या, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? जेव्हा या 3 मुलांना वाचवायचं ठरलं तेव्हा डॉक्टर अजय तावरे यांनी या मुलांच्या पालकांना सल्ला दिला आणि त्यानुसार एक कट रचण्यात आला, ज्यानुसार या 3 मुलांचे रक्ताचे ब्लड ग्रुप जे आहेत किंवा या तिघांचा ब्लड ग्रुप ज्या व्यक्तींशी जुळतो अशा 3 व्यक्तींचे रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुढे पाठवायचं ठरवण्यात आलं। त्यासाठी डॉक्टर अजय तावरेंनी या 3 मुलांच्या पालकांना या 3 मुलांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा 3 व्यक्तींना सोबत आणायला सांगितलं। या 3 व्यक्तींना ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलं। तिघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की हा जो अल्पवयीन मुलगा जो अपघाताला कारणीभूत ठरला त्याचे रक्ताचे नमुने किंवा त्याचे ब्लड सॅम्पल जे आहेत ते डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि त्यानंतर अन्य एका व्यक्तीचा, जी व्यक्ती महिला आहे त्या व्यक्तीचा जो ब्लड सॅम्पल आहे किंवा रक्ताचा नमुना आहे तो तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला। आणि हा प्रकार फक्त अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाच्या बाबतीतच घडला आहे असं नाही, तर त्याच्या 2 इतर अल्पवयीन मुलांच्या बाबतीत देखील घडला। त्यामुळे आता पोलीस हे या ज्या 3 व्यक्ती आहेत की ज्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले होते या 3 व्यक्तींचा देखील शोध घेत आहेत आणि अर्थातच या तिघांवरती देखील कारवाई होणार आहे। हे सगळं प्रकरण यामुळे उघडकीस आलं की सकाळी 11 वाजता या 3 व्यक्तींचा ब्लड सॅम्पल्स घेण्यात आल्यानंतर पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या तिघांची रक्ताची चाचणी किंवा टेस्ट करायचं पोलिसांनी ठरवलं आणि पुन्हा या अल्पवयीन मुलाला पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। त्याची तिथं पुन्हा ब्लड टेस्ट करण्यात आली आणि ती जेव्हा पुढे पाठवली त्याचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि मी जसं म्हटलं या अल्पवयीन मुलाबरोबरच त्याच्या इतर 2 मित्रांसाठी ज्यांनी रक्ताचे नमुने दिले यांच्यावरती देखील आता पोलिसांची कारवाई होणार आहे। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पुणे अपघात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेचा प्लॅन आता समोर आलेला आहे। ब्लड सॅम्पल देणाऱ्या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हरणोळ आणि अतुल घटकांबळे या तिघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हरणोळ आणि अतुल घटकांबळे या तिघांनाही आता पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। 7 दिवसांची तिघांच्या कोठडीमध्ये ही वाढ करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।